ये बस. अगं आज प्रत्यक्ष नीलिमा तुम्हा दोघांचं औक्षण करणार आहे. आई ये लवकर. काहीतरीच. बसा बसा. हो थे सारखं. काय हे? अगं जवळ बसा. आता तुझं आपलं काहीतरीच. सरिता खरंच तू खूप छान दिसतेस आज, भाऊजींपेक्षा सुद्धा. काकी माझे बाबा पण खूप छान दिसतायत. हा माझा भाऊ सुद्धा. हा पण माझ्या जाऊबाई एवढे नाहीत. का माधवा बायकांपुढे आपलं काय चालणार आहे काय? अरे हो दत्ता हे तुझ्यासाठी. ह्या कित्या आता? अरे गप बस. घे 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 घे. सरिता हे तुझ्यासाठी. सरिता घे ना. जाऊबाई ह्या किती आणल्यास? एवढे साडे होतं माझ्याकडे. हे बघ सरिता आज आता कशालाही नाही म्हणायचं नाही. वहिनी तुमका सगळ्यांका मालकीन बाईंनी बोलावलेला. हा तर आईने कशाला बोलावलं असेल सगळ्यांना? मनापासून बोलता ना तुम्ही. नाही म्हणजे माका पण वाटता काहीतरी देऊक वया, पण तुमका विचारल्याशिवाय कसा द्यायचा? आधी तुम्ही माका काय तर सांगा. वय गो दे म्हणते तर दे. आता तुम्ही सांगतास म्हणून देतय आम्ही. माका पण काय देऊक नाही मिळालं गो. दत्ता आणि सरिता घरचा सगळा बघितलाय, पण कौतुक म्हणून एक दागिनो नाही दिलाय. आणि आता ठरवलंय तर वेळ निघून गेली. काय येळ निघून जाऊक नाही, मी देते. सरिता पण खुश होईल. सरिता तू हट्ट धरलास म्हणून हे दागिने मी तुमका दाखवलंय, पण एवढे दागिने ह्या घरात हत हे बाहेर कोणा कळता कामा नये. कोणाशी कायच बोलायचा नाही. ती अवदसा या घरात हा ना ते का कळूक नको, नाही तर आवशी सारखा सुशल्या पण आपला लुबाडायचा. आई तू मुळीच काळजी करू नकोस. कोणीही काहीही कोणाला सांगणार नाही. पण आई मला असं वाटतंय हे एवढे दागिने घरात ठेवणं योग्य नाहीये. आपण हे बँकेत ठेवले तर? अगं इतकी वर्ष तर दागिने घरातच हत, काय नाही झाला. मग आता खय की त्यात ठेवूक होय? ता काय नाही, हे दागिने माझ्या नजरेसमोरच राहूक होय. आणि खबरदार माका विचारल्याशिवाय कोणी त्या खोलीत पाऊल ठेवला तर. नायकांची संपत्ती हाती सांभाळूक होई, जपून ठेवूक होई, जबाबदारी हाती. मी त्यांका शब्द दिलाय. हे दागिने तसेच राहतले. पण आहे त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार असा ना. मग दागिने दाखवताना माका किती नाही बोलवलंस? छाया उगाच वादाला तोंड फोडू नकोस. असा मी वाद करतोय? अरे ह्या सगळा तुमच्या वांगडा झाला असता तर तुम्ही गप्प बसला असतास. छाया सरिताच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून तिचा हट्ट पूर्ण करायला आईने असं केलं. बाकी दुसरा कोणताही हेतू नव्हता.
आणि तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं कोणाला. कळतं माका तुमच्या मनात काय चाललं आता. अगं आता तुझा तोंड बंद कर. एकदा सांगितलेला कळूक नाही तुका. दागिन्यांचा विषय नको. दागिन्यांबद्दल काय बोलायचं नाही. लय दागिने हात ना या घरात. किती हत. तुका काय करूचा हा. माका काय करूचा म्हणजे मी या घरात राहताय. सुशल्या, हो तुम्ही गप रवा. त्याच्या तोंडाक लागू नको. बरोबर हा. तुम्ही किती माझ्या तोंडाक लागशाल आणि बोलूक तरी काय हा तुमच्याकडे. आणि किती दिवस ते दागिने दडवून ठेवशाल. नाईक घराची संपत्ती हा ना. मी सगळा ऐकलंय. नाईकांचे दागिने म्हणून मिरवतास पण त्याच्यात माझो पण वाटो हा. माझ्या आईचे दागिने हत त्याच्यात. आई गेल्यानंतर तुम्ही ते दागिने काढून घेतलास. आठवता ना. माझ्या आईचे दागिने माका दिलाच नाही ना तर माझ्या आईची हाय लागत तुमका. एक दिवस मताचा नव्हता वयत. भिकेक लागशाल तुम्ही. कोण भिकेक लागत गो. तुझ्या आईचे दागिने म्हणतस ना. माझ्या घोवाक लुटूनच तुझ्या आईने दागिने बनवल्यान. हडपल्यान सगळा. विचारेन का विचार. काय हो सांगा ना. हाय वा या काय म्हणतात बघा. सांगाय का. ह्याचा काय नाही हा. जा काय असा तर आमचा असा. हे का कवडी सुद्धा मिळूची नाही. सांगा ते का. गेला ता. या बघा या सुशल्यापासून सावध रोग वया. मला असं वाटतंय आपण हा विषय आता थांबवूया. या दागिन्यांमुळे आज घरात काय आहे हे विसरतोय आपण. भाऊजी आणि सरिताच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. मग आजचा दिवस तरी आनंदात घालवूया ना. मी सगळी स्वयंपाकाची तयारी केली आहे. हो हो हो. आपण हे सगळं थांबवायला हवं. इथेच थांबवायला. सरिता, दत्ता, तुम्ही याकडे जराही लक्ष देऊ नका. सरिता, तू मुळीच टेन्शन घेऊ नकोस. हे बघ आनंदात राहा. हा दत्ता कुठे आहे? ते बाहेर गेले. बाहेर गेले यावेळी. बोल, तुझ्यासाठी मी काय करू. माका कळत नाही जमिनीचं काय करू. कळला. तुका माधवाचो होकार मिळवचो असा. होय. तुका माधवाक ताब्यात घेऊ